नागपूरमध्ये हिंसाचार पसरवणाऱ्या आणि दंगली घडवणाऱ्या संशयित आरोपींना तपासण्यासाठी रुग्णालयात नेलेला आहे। तर रात्रीच्या घटनेतील संशयित आरोपींना मेडिकल करण्यासाठी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आलेला आहे। नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात असलेल्या 16 संशयित आरोपींना पोलीस व्हॅनमध्ये मेडिकल तपासणीसाठी नेण्यात आलेला आहे। मेयो रुग्णालयामध्ये या 16 जणांना नेण्यात आलेला आहे। नागपूरमध्ये काल हिंसाचार झाला आणि त्यानंतर आज सर्व आरोपींना कोर्टात हजर केलं जाईल। ही मोठी बातमी आपण पाहतोय। नागपूरमध्ये काल दंगली झाल्या होत्या, पोलिसांवर सुद्धा हल्ले झाले होते, अनेक पोलीस यात जखमी झाले होते आणि या सगळ्या हिंसाचारातील संशयितांना 16 संशयित आरोपींना त्यांच्या वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे। सध्या नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। तर आज सभागृहामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात भाष्य केलं। या दंगलीत जे 16 संशयित आरोपी आहेत त्या आरोपींची तपासणी करण्यासाठी त्यांना रुग्णालयात नेलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दंगलीसाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांना सोडणार नाही, त्यांना शासन हे नक्की होणार असं वक्तव्य केलेलं आहे। आपण पाहतोय काल नागपूरमध्ये जो हिंसाचार उफाळून आला आणि जी तणावपूर्ण परिस्थिती सध्या तिथे या दंगलीनंतर या हाणामारीनंतर निर्माण झालेली आहे, ही परिस्थिती सध्या नियंत्रणाखाली आहे आणि या परिस्थितीला जे जबाबदार आहेत त्यांना सोडणार नाही असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। तसंच 16 संशयित व्यक्ती होत्या आणि या 16 संशयितांना आता रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे। हितेश मेश्राम आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। हितेश, सध्या काय परिस्थिती आहे तिथे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 16 संशयित आहेत, त्यांची वैद्यकीय चाचणी आता करण्यात येते, काही माहिती मिळते का त्यांच्याबद्दल? नक्कीच बघितलं गेलं तर आत्ताच काही वेळापूर्वी गणेशपेठ पोलीस स्टेशन मधला 16 आरोपींना जे आहे मेडिकल करता जे आहे रुग्णालयात शासकीय रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता त्यांचं मेडिकल केलं जाईल आणि त्यानंतर त्यांना 24 तासाच्या आत जे आहे कोर्टामध्ये जे आहे न्यायालयात जे आहे त्यांना हजर केलं जाईल आणि त्यानंतर जी कारवाई आहे ती ठरवली जाईल। या अनुषंगाने बघितलं गेलं तर या सकाळी 15 आरोपींना जे आहे तिथनं मेडिकल करता नेण्यात आल्याची माहिती जी आहे गणेश पेठ पोलीस स्टेशन मधून आपल्याला मिळालेली होती। मात्र जे आपण व्हिज्युअल आता दाखवतो आहोत त्या अनुषंगाने 16 हे आरोपी जे आहेत त्यांना आताच नेण्यात आलेलं आहे। नक्कीच यानंतर हितेश, खरं तर आता नागपूरमध्ये परिस्थिती काय आहे तिथे नक्कीच लोकांमध्ये, तिथल्या रहिवाशांमध्ये, स्थानिकांमध्ये कालच्या या हिंसाचाराच्या घटनेनंतर फार भीती निर्माण झालेली असेल? नक्कीच बघितलं गेलं तर ज्या पद्धतीने जो काही इथे आक्रोश निर्माण झालेला आहे, जी काही दंगली इथे घडवण्यात आलेला आहे त्यावरून स्थानिक जे इथले नागरिक आहेत ते काही प्रमाणात जे आहे ते घाबरलेले होते। मात्र आता पोलीस प्रशासनाने संपूर्ण जी परिस्थिती आहे ती शांत केलेली आहे आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर कुठेतरी इथले जे नागरिक आहेत ते सध्या शांत झालेले आहेत आणि त्यांच्या मनात जो काही रोष होता, त्यांच्या मनात जे काही त्यांचं नुकसान झालेलं आहे, जे काही गाड्या जाळण्यात आलेल्या आहेत, जे काही घरं चढलेले आहेत, त्या अनुषंगाने जो काही रोष त्या नागरिकांमध्ये होता तो कुठेतरी आता पोलिसांच्या कारवाईमुळे कुठेतरी शांत होताना आपण पाहतो आहोत। मात्र जी काही आता सध्याची जी परिस्थिती आहे तिथे कर्फ्यू लागलेला आहे आणि संपूर्ण हितेश, तू सध्या कोणत्या भागात आहेस आणि त्या भागाची परिस्थिती कशी तू आम्हाला सांगशील? नक्कीच बघितलं गेलं तर सध्या सगळीकडे इथे कर्फ्यू लागलेला असल्यामुळे या परिसरात सुखसुखाट आहे। एकही व्यक्ती घराबाहेर निघालेला नाही किंवा रस्त्यावर कुठलेही वाहन जे आहे ते सध्या रस्त्यावर दिसत नाही आहे। त्या अनुषंगाने आता सध्याची जी परिस्थिती आहे ती इथे शांतमय, तणावपूर्ण शांतमय जी परिस्थिती आहे ही इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात या ठिकाणाची जिथे घटना घडलेली आहे त्या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आता इथे येणार आहे, इथली पाहणी देखील ते करणार आहेत।
नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल हितेश. या सगळ्या संदर्भात अपडेट्स तुम्ही देतच राहाल.